दिवसभर घरातल्या प्रत्येकाची आवड निवड सांभाळायची, घरातल्या प्रत्येकासाठी एका हाकेवर धावून जायचं. पण जेव्हा स्वतःला एकांतात कोणाजवळ तरी मन हलकं करायचं असतं, तेव्हा घरातलं कोणी आपल्यासाठी 2 मिनिटे काढत नाहीत, बरोबर ना? मग अचानक मन दुःखी होतं आणि डोळ्यात पाणी येतं आणि वाटतं मी सगळ्यांचं सगळं करते, पण माझ्यासाठी कोणाकडे वेळच नाही. मैत्रिणींनो, जर ही तुमची कहाणी असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणार आहे. आज आपण अशा 9 सवयी पाहणार आहोत ज्या एकमेकात अशा गुंफलेल्या आहेत की त्या ऐकल्यानंतर तुमचं आयुष्य टेन्शन फ्री होऊन जाईल. आणि हो, यातील 5वी आणि 9वी सवय अशी आहे जी आजवर 90% गृहिणींनी कधीच आजमावून पाहिलेली नाही, पण नेमकी तिथेच तुमच्या सगळ्या दुःखाची चावी लपलेली आहे. त्यामुळे एकही सेकंद मिस न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुमच्या मनावरचं ओझं कायमचं हलकं होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सवयीपासून, स्वतःला डेट करणं. आपण नेहमी घरातल्यांना वेळ देता देता स्वतःला विसरून जातो. आता स्वतःसोबत वेळ घालवायला सुरुवात करा. दुपारच्या वेळी सगळ्यांची कामे झाल्यावर स्वतःसाठी एक छानसा चहा करा किंवा कॉफी बनवा. बाल्कनीत बसा. दुसऱ्या कोणाची वाट बघण्यापेक्षा स्वतःच्याच कंपनीचा आनंद घ्यायला शिका. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्यायला लागता तेव्हा पुढची सवय आपोआप येते, ती म्हणजे लोकांच्या प्राधान्याचा स्वीकार करणं. मैत्रिणींनो, एक वास्तव नेहमी लक्षात ठेवा. लोक तुमच्यासाठी बिझी नसतात, ते फक्त त्यांच्या प्राधान्यानुसार वेळ काढतात. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. जर ते तुमच्यासाठी वेळ काढत नसतील तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात म्हणून ते वेळ काढत नाही. असा मुळीच नाही. बघा, घरातले लोक तुमच्यावर प्रेम करत नाहीत असं नाही, पण कधी नवऱ्याला ऑफिसचं टेन्शन असतं तर कधी मुलांना अभ्यासाचं. ते तुमच्यासाठी मुद्दाम बिझी नसतात. परिस्थिती तशी असते. ही गोष्ट एकदा तुम्ही मनापासून स्वीकारली ना की कोणी माझ्याशी बोलत नाही, हा राग आणि मनावरचं ओझं आपोआपच कमी होत जाईल. पण तरीही कधीकधी वाईट वाटतंच. अशा वेळी आपली तिसरी सवय कामी येते, लेट्स इट गो, म्हणजेच दुर्लक्ष करण्याची सवय. कोणी जेवणाचं कौतुकच केलं नाही किंवा कोणी फोनच उचलला नाही, लोक काय बोलले, कोणी मेसेजचा माझा रिप्लायच दिला नाही किंवा कोणी तुमच्या कामाची दखल घेतली नाही, या छोट्या छोट्या गोष्टींवरून स्वतःला त्रास करून घेणं सोडून द्या. ज्या गोष्टीमुळे तुमच्या मानसिक शांततेला धक्का लागतोय त्या गोष्टीकडे हसून दुर्लक्ष करायला शिका. असू दे, जाऊ दे हा मंत्र जपायला लागा. दुर्लक्ष करणं तेव्हाच जमतं जेव्हा तुमचं लक्ष दुसऱ्या चांगल्या गोष्टीकडे असतं. म्हणूनच 4थी सवय आहे, आपल्या छंदाची नव्याने ओळख. तुमचं मन दुःखी का होतं? कारण तुम्ही मोकळे असता. हे मोकळेपण संपवा. तुम्हाला जे आवडते ते करायला लागा. तुम्हाला काही चित्र काढायला आवडत असतील, वाचन करायला आवडत असतील, काही नाही तर एखादं कुंडीत झाड लावा किंवा गाणी ऐका. जेव्हा तुम्ही तुमच्या आवडत्या गोष्टीत हरवून जाता तेव्हा कोण तुमच्याशी बोलतंय आणि कोण नाही याने तुम्हाला काडीचाही फरक पडणार नाही. दुपारचा रिकामा वेळ टीव्हीवरच्या रडक्या सिरियल्स बघण्यात किंवा विचार करण्यात घालवण्यापेक्षा तुमच्या आवडीच्या गोष्टीत घालवा. मन कसं अगदी प्रसन्न राहील. छंद जोपासताना एक खूप छान बदल तुमच्यात होतो. तो तुम्हाला 5व्या सवयीकडे घेऊन जातो, वेळेची योग्य गुंतवणूक. गृहिणी म्हणून तुम्ही घरात वेळ देताच, पण उरलेला वेळ अशा गोष्टींवर खर्च करा ज्यामुळे तुमची प्रगती होईल. एखादी नवीन भाषा शिका, ऑनलाईन एखादा छोटा कोर्स करा किंवा एखादा छोटा घरगुती व्यवसाय सुरू करा. तुमचा वेळ जेव्हा स्वतःला सक्षम बनवण्यात खर्च होईल ना, तेव्हा कोणी वेळ दिला नाही म्हणून रडत बसण्याची वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. आणि हे सगळं करत असताना 6वी सवय कायम लक्षात ठेवा, सर्कल ऑफ कंट्रोल ओळखणं. समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागेल हे आपल्या हातात नाही, पण त्यांच्या वागण्यामुळे स्वतःचा मूड खराब करून घ्यायचा की नाही हे 100% तुमच्याच हातात आहे. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करून टेन्शन घेणं बंद करा.
मनासोबत शरीराला ताकद देणारी 7वी सवय म्हणजे शरीराला ॲक्टिव्ह ठेवणं. घर सांभाळताना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणं खूप साहजिक आहे, पण तुम्ही निरोगी आणि ॲक्टिव्ह असाल तरच घर आनंदी राहील. रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण घरासाठी धावपळ करत असतो, बरोबर ना? मग या सगळ्या गडबडीत आपण स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण ते आपण विसरतो. कधी खूप उदास वाटायला लागलं किंवा मन खूप दुःखी असेल तेव्हा घरात एका जागी बसून राहू नका. छान गाणी लावा. स्वयंपाक करताना किंवा दुपारी मोकळ्या वेळात तुमचं आवडतं गाणं लावा. गाण्यावर थोडे पाय थिरकवा. मूडही छान होईल आणि व्यायामही होईल. किंवा घरातच थोडंसं चाला, व्यायाम करा. यामुळे हॅप्पी हार्मोन्स तयार होतात, जे तुमचं टेन्शन आणि मूड एका मिनिटात ठीक करतात. आणि आता सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 8वी सवय. स्वतः परफेक्ट असणे हा हट्ट सोडा. स्वयंपाक असू दे, घर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असू दे, सगळं कसं हॉटेलसारखं चकचकीत असायला हवं. आणि यात छोटीशी जरी चूक झाली तर आपण स्वतःला दोष देत बसतो. मी चांगली गृहिणी नाही आहे, चांगली बायको नाही आहे, चांगली आई नाही आहे, असा विचार करत असतो. हा हट्ट सोडा आता, कारण तुम्ही माणूस आहात, कोणतं मशीन नाही. कधीतरी घरात पसारा राहिला तर राहू दे, काही हरकत नाही. कधीतरी जेवायला साधी खिचडी केली तरी चालेल. स्वतःकडून सुपरवुमन असण्याची अपेक्षा ठेवणं बंद करा आणि स्वतःच्या चुकांना माफ करायला शिका. आणि आता 9वी सवय जी तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्वतःला फक्त गृहिणी समजणे. तुम्ही स्वतःला फक्त गृहिणी समजणे बंद करा. आपल्याला जेव्हा कोणी विचारतं की तुम्ही काय करता, तेव्हा आपले उत्तर काय असतं? काही नाही, मी हाऊसवाईफ आहे. निदान उत्तर देताना आनंदाने उत्तर द्या. स्वतःला कमी समजू नका, कारण आपणच आपल्याला कमी समजलो तर आपली मुले, नवरा, आपल्या घरातील माणसे आपली काय किंमत करणार आहेत? एक गोष्ट लक्षात घ्या, गृहिणी या पदाखाली कितीतरी अशी पदे आहेत जे तुम्ही सांभाळत आहात. मग ते तुमच्या घरापुरते का असेना. तुमच्या मुलांच्यासाठी तुम्ही शिक्षिका आहात, नर्स आहात, घरातल्यांच्यासाठी स्वयंपाकीन, साफसफाई करणारी हाऊसकीपर आहात. तुम्ही एक नाते सांभाळणारी रिलेशनशिप मॅनेजर आहात आणि एक स्वतंत्र व्यक्ती आहात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या या अस्तित्वाचा आदर करायला लागाल त्या दिवशी हे जगही तुमच्यासाठी वेळ काढायला लागेल. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, या होत्या त्या 9 सवयी. स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका. स्वतःचं मन सांभाळायला शिका. मग तुमचं आनंदी राहणं कुणावरही अवलंबून राहणार नाही. या 9 सवयींपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त मैत्रिणींच्या सोबत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि टेन्शन फ्री राहा. भेटूया पुढच्या भागात.